नमस्कार. चारधाम यात्रा आणि मी जसं पहिले 3 व्हिडिओ टाकलेत, जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज जाऊन बघून या. खूप छान अनुभव होता माझा आणि हा शेवटचा पडाव होता कुठेतरी माझ्या चारधाम यात्रेतला, बद्रीनाथ. आणि इकडचे अनुभव इतके मॅजिकल होते माझ्यासाठी, इतके मॅजिकल होते जसं की चारधाम यात्रा खरंच सगळी पूर्ण झाली है ना. आणि अशा प्रकारे देवानी चारधाम यात्रेची सांगता केली ना, ते मला फक्त अनुभव माझा शेअर करायचा होता तुमच्या बरोबर. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवते. चारधाम यात्रेतल्या सिरीजचा आपला शेवटचा व्हिडिओ आणि शेवटचा अनुभव अतिशय सुंदर होता माझा अनुभव, आणि तेच शेअर करायला आज मी आले. मी पटकन सकाळी उठलो लवकर आणि आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि ना असा आळस नव्हता, त्रास नव्हता, काहीच असं ना लो वाटत होतं. खूप एनर्जेटिक फील होतं बिकॉज तिकडचा एरिया आणि ते वातावरण इतकं सुंदर आहे ना, तिकडे तुम्ही नेगेटिव्ह होऊच शकत नाही. हाय व्हायब्रेशन जागा असतं ना, तसं तुम्ही पण हाय व्हायब्रेशन मध्ये फील करता. तर आमचं हॉटेल जवळजवळ एक 500 ते 700 मीटरच्या अंतरावरती होतं मेन मंदिरापासून. तर आम्ही तिकडे मस्त रेडी वगैरे झालो आणि चालत निघालो. प्लास्टर तर होतं तरी पण आम्ही निघालो चालत तिकडे. हळूहळू शॉपिंग करत हळूहळू बघत मार्केट टाईप होतं लागलेलं. थोडंसं शॉपिंग वगैरे करत आम्ही निघालो मंदिराच्या जवळ. मंदिराजवळ पोहोचलो आणि तिथे पोलिसांशी वगैरे बोललो आम्ही की असा प्रॉब्लेम आहे, तर मग काय करायचं असं. तर त्यांनी एका VIP रूम मध्ये त्यांनी बसवलं आम्हाला की तुमच्या पायाला लागलाय, तुम्ही बसा, आम्ही थोडंसं गर्दी वगैरे कमी झाली की सांगतो, मग तुम्ही जाऊन दर्शन करा. तर वी आर लाईक ओके चालेल. मी बसले तिकडे आणि मग येता जाताना बरेच लोक येत होते तिकडे. VIP चाच रूम होतं ते, त्यामुळे खूप लोक यायची, दर्शनासाठी उभी राहायची. त्यांचा नंबर आला की ती लोक जायची निघून. तर बोलणं पण खूप लोकांशी होत होतं. माझं थोडं जास्त बोलायला लागतं मला, लोकांशी माहिती करायचं असतं, तुम्ही कुठून आलात, काय वगैरे असं करत बरीच लोक आली गेली. जवळजवळ मी तिथे 2 तास होते. 1 तास उलटून गेल्यानंतर एक काका आले, एक वयस्कर काका असं म्हणू शकतो. मी त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलात, तर ते म्हटले असं चमोली म्हणून गाव आहे तिकडून आलोय. आणि वय काय तुमचं, कारण खूप एजड दिसत होते. असे एकदम नॉर्मल कपड्यात होते. त्यांनी फेटा बांधलेला होता पांढऱ्याच रंगाच्या कपड्याचा आणि पांढरा कुर्ता घातलेला होता आणि पांढराच पैजामा घातलेला होता. एकदम अत्यंत साधारण म्हणजे वेशभूषा होती त्यांची, पण चेहऱ्यावरची चमक जी होती ना ती वेगळीच होती. म्हणजे बघूनच असं वाटत होतं काहीतरी अलौकिक है ना. त्यांना बोलू वाटत होतं, खूप छान वाटत होतं त्यांच्याशी बोलून. आणि स्माईल खूप छान होती त्यांची, म्हणजे एकदम मनाला आत्म्याला भिडणारे टाईप म्हणतो ना तसं. तर मी त्यांना बोलत होते, विचारपूस करत होते की कसं आलात, मग तुम्ही एकटे कसे काय आलात एवढ्या लांबून. म्हणजे गाव किती असलं तरी तिकडचे रस्ते आणि तेवढी फॅसिलिटी नाहीये ना येण्या जाण्याची. तर मला थोडंसं आश्चर्य वाटलं की म्हटलं बापरे, काका एवढे वयस्कर आणि कसे काय आले एवढ्या लांबून काय माहिती. तर ते म्हटले नाही, मी आलो असं तसं दर्शन करायला. आणि म्हटलं मग इकडे, ते म्हटले माझा मुलगा येणार आहे, मग तो घेऊन जाणार आहे दर्शनाला. म्हटलं बरं ठीक आहे चालेल. आणि ते बसले तिकडे आणि आम्ही बोललो असं बऱ्याच इकडच्या गप्पा मारल्या. ते ना 2-3 वेळा बोलता फक्त मला बोलले तू ना इकडे ये राहायला, तुला खूप बरं वाटेल. आणि लिटरली माझ्या जे आसपासचे लोक आहेत जे मला ओळखतात त्यांना नीट चांगलं माहिती आहे की मी ना खूप दिवसापासून विचार करते की उत्तराखंडला है ना, नॉर्थ साईडला कुठेही मला एखादं घर पाहिजे. मला ना तिथे जाऊन शिफ्ट व्हायचं बिकॉज तिकडे एक शांती मला जाणवते, एक ना कनेक्शन फील होतं आणि ओढ असं म्हणतो ना तसं आहे. इनफॅक्ट मी तिकडे ड्रायव्हरला पण त्या दिवशी बोलतच होते येताना की प्लीज बघा हा कुठे काय असलं तर राहायला असं प्रॉपर थोडंसं घर वगैरे. तर माझं खूप मन आहे ऍटलिस्ट ना 15 दिवस इकडे 15 दिवस तिकडे असं जाऊन राहावं किंवा थोडं, कारण काम असं नाहीये माझं 9 to 5 है ना. त्यामुळे माझं खूप मन आहे की मी तिकडे जाऊन शिफ्ट हो. त्या काकांना कसं कळलं काय माहिती. आणि अचानक सहजच कोणी असं बोलत नाही ना तुम्हाला, कसं काय असं बोलू शकतात की अरे तू इकडे येऊन राहा, इकडे आलीस की चांगलं आहे तुझ्यासाठी. म्हटलं हे असं काय म्हणतात, तरी मी एवढं लक्ष नाही दिलं. म्हटलं ठीक आहे. मग जवळजवळ 1 तास बसलेले आम्ही एकत्र. पोलीसवाले आले, ते म्हटले चला मग तुम्हाला हे करतो, म्हणजे
दर्शनाचा वेळ झालाय तुमचा, चला. मग मी गेले त्या पोलीसवाल्यांबरोबर, काकांना बाय वगैरे केलं. मला वाटलं त्यांना वेळ लागेल आता. मी गेले तिथे, दर्शन केलं. दर्शन अतिशय चांगलं झालं, खूप व्यवस्थित, शांतीनी, असं गडबड नव्हती. ऑफकोर्स पायामुळे थोडंसं गर्दी कमी, अरे साईड 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 यांना धक्का लागेल म्हणून सगळ्यांना साईडला केलं आणि खूप छान दर्शन झालं, सगळं झालं. आणि नंतर मी खाली उतरले, थोडं वर चढून होतं दर्शन, व्यवस्थित झालं. खाली उतरले ते काका होते. तर म्हटलं अरे काका तुम्ही, झालं तुमचं दर्शन? तर म्हणले हा दर्शन झालं. म्हणलं अरे वा छान. आणि ते नव्हतेच, म्हणजे त्या VIP लाईन मध्ये नव्हते, बरंच आत चालून जायचं होतं, तिकडे कुठेच नव्हते, डायरेक्ट तिकडे कुठून प्रकट झाले मला कळलंच नाही. आणि एवढं एज, हळूहळू चालत होते ते, तरी मी एवढं लक्ष दिलं नाही. तर मग ते फक्त बोलले मला पाया पडून घे, तिकडे खूप सारे मंदिर आहेत पलीकडच्या बाजूला, असं इथून जा राऊंड मारून मंदिराच्या आणि तिकडच्या मंदिराचे दर्शन करून घे. म्हणलं बरं ठीक आहे. मग मी तशीच गेले तिकडनं, एक सर्कल मारला मंदिराला, म्हणजे प्रदक्षिणा बेसिकली. आणि तिथे मी पाया वगैरे पडले, छोटे छोटे मंदिर होते, महालक्ष्मीचं मंदिर होतं, त्यांनी सांगितलं लक्ष्मीच्या मंदिराचं नक्की पाया पडा. म्हटलं ठीक आहे. आणि पाया वगैरे पडले. ते काका परत तिकडे दिसले मला. म्हटलं अरे काका तुम्ही? तर म्हटले हा झालं व्यवस्थित, पाया पडले सगळीकडे? म्हटलं हा पाया पडले. तर नंतर ना त्यांनी अचानक खूप असं डोक्यावरती हात फिरवला, एक आशीर्वाद दिल्यासारखं केलं, म्हणजे अक्षरशः माझ्या नाही डोक्यात आलं त्यावेळेला. आणि असं म्हणतात पण की मंदिरात कुणाच्याही पाया नसतात पडायच्या, नॉट इव्हन पंडितजीच्या पण. तर मी असं पाया नाही पडले, पण ते मनानेच ना असं खूप आशीर्वाद द्यायला लागले, डोक्यावरनं हात फिरवायला लागले, खूप खुश राहा आणि नक्की इकडे ये, हा तू इकडे खूप बरं वाटेल तुला, असं मला बोलले. म्हटलं हा नक्की. म्हटलं अहो माझ्या मनातली गोष्ट तुम्ही बोललात, मी तर येणारच आहे इकडे, असं मी त्यांना बोलले, म्हणजे अक्षरशः मंदिराच्या बाहेरच. तर मी येणारच आहे म्हटलं इकडे, काही झालं तरी. तर ते म्हणले हो छान छान असं बोलले. मला म्हटले कोण आहे तुझ्या बरोबर? तर मी असं मागे वळून, म्हणजे बोलवत होते माझ्या सोबतचे जे लोक होते ते, की आम्ही टूर मध्ये आलोय असं त्यांना म्हणत होते. मी मागे वळून असं बोलवत होते, तर तेवढ्यात ते काका नव्हते तिकडे. तर मी म्हटलं आता एवढ्याच्या एवढ्यात कुठे गेले, म्हणजे मी बघते आणि गर्दी खूप जास्त होती, पण ना कोणी दिसत नव्हतं तिकडे, कोणीच नव्हतं. आणि त्यानंतर मग मला ते दिसलं नाही. आम्ही खाली उतरलो, गाडीत बसलो, आम्ही परत आलो, पण ना ते डोक्यामध्ये माझं सारखं चालू होतं. ओके, दर्शन तर खूप छान झालं, चारधाम यात्रा पूर्ण झाली, त्याचा एक आनंद आणि समाधान पण होतं. आणि त्या काकांचे शब्द ना असे कानावरती पडत होते माझ्या. मला समजतच नव्हतं की काय, म्हणजे काय आहे हे, काहीतरी वेगळं आहे का? आणि हे कोणी देवदूत होते का, मला काही मेसेज घेऊन आलेले देवाचा, की साक्षात देव होते? म्हणजे अक्षरशः मला असंच फील होतंय. मी अख्ख्या कॅमेरामध्ये, म्हणजे फोटो, मी जास्त व्हिडिओ वगैरे बनवले नाहीत, बिकॉज जे काही आपण तिथे जातो एक अनुभव फील करायला ना, जास्त मी हे नाही केलं. पण मी जेवढे होते ना त्याच्यामध्ये शोधत होते, पण ते कुठेच दिसले नाही मला. मला नाही माहिती म्हणजे हे काय आहे, हे चमत्कार आहे देवाचं की काय आहे, पण हे नॉर्मल तर नाही वाटलं मला. काहीतरी विलक्षण वेगळं होतं त्यांच्यामध्ये. जे आकर्षण मी फील केलं किंवा जे कनेक्शन मी फील केलं त्यांच्याबरोबर, ते खूप वेगळं होतं. मे बी साक्षात देव येऊन दर्शन दिलं त्यांनी मला, नक्की काहीतरी मेसेज असेल माझ्यासाठी त्यांनी. म्हणजे मी एवढं ब्लेस फील करतेय ना स्वतःला, की असं होऊ शकतं. आपण किती तुच्छ माणसं आहोत आणि ह्या गोष्टी घडतात. म्हणजे तुम्ही फक्त ना डोळे बंद करून विश्वास ठेवा देवावरती, तुम्हाला ते अनुभव करवतील, है ना, ते देवाचं म्हणा किंवा त्या एक्सपिरियन्सचं, ते एनर्जीचं. कारण देव आहे, देव सगळीकडे आहे आणि प्रत्येक पावलावरती तुमचा सपोर्ट करतो, तुमच्या सोबत राहतो, तुम्हाला प्रोटेक्ट करतो. मे बी हे सगळं होणं माझं कर्मा होतं, हे घडणारच होतं. मे बी अजून मोठ्या पद्धतीने घडलं असतं, पण जे मी एक्सपिरियन्स केलं ना ते अमेझिंग होतं. ओके, सॉरी. हे सगळं झालं आणि मग नंतर मी आले आपल्या इकडे, माझ्या घरी आले. मी तिकडे चांगल्या डॉक्टरकडे गेले, दाखवलं त्यांना. म्हटलं डॉक्टर
असं असं आहे, आम्ही चेक केलेलं, तर त्यांनी म्हटलं फ्रॅक्चर आहे वगैरे. आणि मी ना जायच्या आधीच मी प्लास्टर वगैरे काढून टाकलेलं, कारण एक तर कच्चा प्लास्टर होता, नरम पडलेला होता, पाऊस होता, असं वातावरण असं होतं, त्यामुळे मी ना काढून टाकलेलं. मी नॉर्मल आपली लंगडत लंगडत थोडी चालत गेले. ते म्हटले अगं नाही, फ्रॅक्चर असतं तू उभी नसती राहिली पायावरती. मी तोपर्यंत एक्सरे नव्हता केला त्या हॉस्पिटलमध्ये, बिकॉज मोठे हॉस्पिटल ते, गावाकडचे लोकांना काय कळतं, तिकडचे डॉक्टर थोडी ना चांगले असतात असे ते म्हणायला लागले. म्हटलं बरं ठीक आहे. तर ते म्हटले असं काय नाही, फ्रॅक्चर वगैरे नसेल, फ्रॅक्चर असतं तर तू उभी नसती राहिली पायावरती आणि 5 तारखेपासून तू मॅनेज करणं शक्यच नाहीये असं म्हटले. तर म्हटलं ठीक आहे चालेल. आता ते म्हणतात तर आपण काय, तरी म्हटलं की एकदा करून घेऊ का एक्सरे, बघूया आपण चेक करून एकदा. तर म्हटलं बरं ठीक आहे, तुमच्या मनामध्ये शंका आहे तर करून घ्या, पण तसं मला तर वाटत नाहीये की एक्सरेची गरज आहे, मुरगळलाय फक्त पाय तुझा, अजून काय नाही. म्हणलं ठीक आहे. मग गेले, एक्सरे केला, रिपोर्ट मी इकडे लावते, तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की फ्रॅक्चर आहे म्हणून, आणि फोटोमध्ये पण दिसत. मी विचारलं की कुठलं हाड मोडलंय, कारण तिकडच्या एक्सरे मध्ये मला पण व्यवस्थित कळत नव्हतं, पण त्यांनी प्रॉपर दाखवलं की हे बघ इकडे हाड मोडले आणि तू कशी काय उभी आहेस तुझ्या पायावरती. मला खरंच वाटत नाहीयेस, तू एवढं सगळं करून आली आहेस, 4 धाम यात्रा पूर्ण करून आली आहेस, चालत फिरत होतीस तू तिकडे, आणि हे पॉसिबलच नाहीये. हे या प्रकारचं फ्रॅक्चर मध्ये असं होणं, तुला पेन नाही होते हे शक्यच नाहीये, कसं काय पॉसिबल आहे. तर म्हणलंय बघा, आता मी ज्या कामासाठी गेले, देवाने सुखरूप मला तुमच्या दारापर्यंत पोहोचवलं. आता तुम्ही बघा त्याच्या पुढे काय अरेंजमेंट करायचंय, तुम्ही म्हणताल तसं मी राहायला तयार आहे. म्हटलं आता ट्रीटमेंट करायला तयार आहे, पण आता तुम्ही बघा काय आहे पुढचं. तर ते म्हणले ठीक आहे, 1 महिना मी प्लास्टर तर नाही लावून घेतलं. बरं म्हटलं प्लीज, मी चालणार नाही, मी जास्त त्रास नाही करून घेणार, मी आराम करेल, पण तुम्ही प्लास्टर नका लावू मला, मी रेस्ट करेल प्रॉपर. तर ते म्हणले ठीक आहे चालेल. मग त्यांनी प्लास्टर वगैरे तर नाही लावलं, पण 1 महिन्याचा बेड रेस्ट सांगितलाय. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना खूप वेगळे अनुभव होते. या 4 धामचं जे काय होतं, मे बी माझं कर्म असेल किंवा जे असेल, पण त्याच्यातून पण जे काही मला भेटलंय ना, ते मी म्हणजे ना शब्दात नाही एक्सप्लेन करू शकत है ना. आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता. सो फायनली माझी 4 धामची यात्रा कंप्लीट झाली. आता बघू पुढे काय, देव कसं कुठून मार्ग काढून कुठे घेऊन जातात. आय एम जस्ट सरेंडरिंग टू गॉड. आणि कृष्ण आहेत, मला माहिती आहे, ते माझ्या सारथी आहेत, मला जिकडे घेऊन जायचं तिकडे घेऊन जातील, जे करायचं ते करतील माझ्यासोबत. पण ते जे फिलिंग आहे ना, अमेझिंग आहे. म्हणजे त्या काकांना मी आयुष्यभर नाही विसरू शकत. मला एक सुद्धा फोटो नाही सापडला, मला इतकं वाईट वाटतंय, पण अमेझिंग एक्सपिरियन्स होता. थँक्यू. माझ्या चेहऱ्यावरती पण एवढी स्माईल येते, बिकॉज मी ते फील करते ना, परत आठवते त्या गोष्टी ना, की आपोआप डोळ्यातून पाणी. आय एम नॉट इमोशनल, पण की यार देव किती साथ देतात ना, आपल्या प्रत्येक पावलावरती साथ देतात, असा विचार करून थोडंसं भरून येतं है ना. की मी तर खूप अनुभव घेतले देवाचे, म्हणजे ह्या 3-4 वर्षात जे काही घडलंय माझ्या आयुष्यामध्ये, त्याच्यानंतर जे फील केलंय ना मी, प्रॉब्लेम मध्ये जेव्हा तुम्ही सरेंडर असता देवापुढे, तुम्हाला मार्ग 100% देव दाखवतो. अनुभव करवणारच, 100% करवणार. आणि हे जे फिलिंग आहे ना, ते बियॉन्ड, म्हणजे शब्दात नाही बोलू शकत आपण, अशा टाईपचं आहे. आज खूप वेगळा व्हिडिओ बनला, ना स्क्रिप्ट आहे ना काही आहे, बस जे होतं ते बोलले मी. आय होप मला जे म्हणायचं तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. थँक्यू सो मच.